महाविकास आघाडीच्या सांगोला येथे घेतलेला हा शेतकरी मेळावा, त्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित असलेले मंचावरील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई, आपणा सर्वांच्या बाई साहेब, तसेच आता त्यांनी आपलं मनोव्यक्त व्यक्त केलं हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष याचे युवा नेते रोहित दादा, त्यांच्याबरोबर आलेले अभिजित पाटील, तसेच मंचावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड साहेब आणि तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे असो, काँग्रेसचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, तसेच इतर सर्व घटक पक्ष चे मान्यवर मंडळी, बाबूराव गायकवाड, तुषार इंगळे, सूरज बनसोडे, अभिषेक कांबळे, पप्पू धनवजीर, तोहीर मुल्ला, आपल्या पक्षाचे सचिव राजेंद्र कोरडे साहेब, फत्तेपूरकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व संस्थातील चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, समोर उपस्थित असलेले माता भगिनी, सांगोला तालुका हा आबासाहेबांच्या विचारांनी 50-55 वर्ष समाजकारणाने राजकारण करत आहे आणि आबासाहेबांनी हे करत असताना पुरोगामी चळवळीचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि हे करत असताना त्यांचा संघर्ष मी सांगण्या एवढा मोठा नाही. तुम्ही सर्वांनी मागच्या 50-55 वर्षाच्या कालामध्ये तो पाहिलाय. पिढ्यानपिढ्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा संघर्ष केलाय. सांगोला हा परंपरेगत दुष्काळी तालुका, निसर्गाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशामुळे सातत्याने प्रतिकूल वातावरण निर्माण होण्याची परिस्थिती या प्रदेशावर, आपल्या सांगोला तालुक्यावर आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये होतो आणि या प्रतिकूल वातावरणामुळे सातत्याने दुष्काळी तालुका आणि या तालुक्याचा इतिहास सांगताना आपले आजोबा पणजोबा या तालुक्यामध्ये काही पिकत नाही म्हणून शेताच्या तालुक्यामध्ये जिथं पाणी आहे अशा ठिकाणी ऊस तोडला जायचे, रोजगार हमीचं काम करायचे. अशा पद्धतीने हा सांगोला तालुका ग्रस्त असताना, संघटने आणि प्रतिकूल वातावरणात असताना आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नानादाना नायकोडे यांच्या सहकार्याने, त्यांच्या नेतृत्वात
अशा सांगोला आणि इतर 13 दुष्काळी तालुक्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाणी परिषदा घेऊन आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये आणि सांगोला आणि इतर 13 दुष्काळी तालुक्यांसाठी शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा एवढा गंभीर असल्याने सातत्याने पाणी परिषदा घेतल्या आणि या माध्यमातून टेंबू आणि म्हैसाळ सारखे प्रकल्प, नीरा उजवा असेल असे अनेक प्रकल्प या सांगोला तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी आणण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास न पुसण्यासारखा आहे. त्यामुळे आज जे म्हणतायत की आम्ही पाणी आणलं, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, पाणी जर असं 5 वर्षात येत असतं तर सगळ्यांनी आणलं असतं. त्यासाठी संघर्ष लागतो. तो संघर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्याचा संघर्ष आहे. गेली 50 वर्ष हा संघर्ष करत असताना आमच्या 4 पिढ्या गेल्या. त्यानंतर हे पाणी आपल्याला बघायला मिळते, हे आपण सर्व जाणता. हे करत असताना नुसतं शेतीचंच पाणी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी आबासाहेबांनी शिरभाव यांनी 81 गावची योजनेचाही प्रबंध आपल्या सर्वांसाठी केलं. जिथं पंढरपूर सारख्या ठिकाणी असो किंवा आजूबाजू आजी माजी मंत्र्यांच्या ठिकाणी सुद्धा 1-1, 2-2 आड असं पाणी यायचं. तिथं सांगोला तालुक्यामध्ये रोज पाणी या शिरभाव यांनी 81 गावच्या योजनेमार्फत व्हायचं. हा इतिहास आहे. चंद्रभागा आपल्या दारी आणण्याचं काम आबासाहेबांनी केलं आणि आज हा आपण इतिहास विसरू शकत नाही. त्या पद्धतीने हा शेतकरी कामगार पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा, या मेळाव्यात प्रमुखाने मला असं मांडावंसं वाटतं की एकतर त्या आबांचा इतिहास आणि पुरोगामी विचार, जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, जो विचार शाहू महाराजांचा विचार, जो विचार फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हा पुरोगामी विचार जो समानतेचा वागणूक देतो, कोणताही जातपात मानत नाही, स्त्री पुरुष हेही भेद मानत नाही, कोणत्याही उच्च नीच असा कोणताही प्रकार मानत नसणारा हा पुरोगामी विचार, हा पुरोगामी विचार आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये पुढे नेला. आणि आज मेळाव्याला तुम्ही बऱ्याच लोकांनी थोडा विचार तर केला असेलच की हा अनिकेत इथं काय करायचं. तुम्हाला सर्वांना सांगतो की राजकारणात मी भले 2019ला आलो असेल, माझ्यानंतर बाबासाहेब आले, पण आमचं अख्खं आयुष्य हे लाल रंग बघण्यात गेलेला आहे. माझा विरोध हा पक्षाच्या विचारसरणीला मुळीच नाही. माझा विरोध हा पक्षातील काही चांडाळ चौघडीने नाही. पक्ष हा सर्व सामान्यांचा आहे. या पक्षाला 8 ते 9 दशकांचा इतिहास आहे. हा विचार आहे, काल आलेली कालची कंत्राटदार हा पक्ष संपू शकणार नाही. कुणाला वाटत असेल राजकारण पैशाने होते, या सांगोला तालुक्यामध्ये येताना मूळचा आमचं गौरवाडीचा देशमुख घराणा, त्यानंतर आम्ही पेनूरला गेलो, पुन्हा व्यवसायानिमित्त आबासाहेब या गावात आले
त्यावेळेस काय संपत्ती घेऊन आले नव्हते, एक बॅग आणि त्यात 2 कपडे घेऊन आले होते. आणि त्या जोरावर समाजकारण आणि राजकारण आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये केलं. त्यामुळं त्यांनाही मी सांगतो, या पक्षाला आबासाहेबांनी घातलेली एक निष्ठा आहे, स्वाभिमान जगण्याची एक परंपरा आहे. ती कुणी मोडत काढत असेल आणि कुणा 4 लोकांना वाटत असेल की पैशाच्या जोरावर आम्ही या सर्वसामान्यांना भेटील करू, त्यांना मला सांगणं आहे, पक्ष तुम्हाला नाही जुमानात. पक्ष हा सर्वसामान्य माणूस दिसतोय, लाल पावट्याच्या या टोप्या घातलेल्या आहेत, यांना मानणारा पक्ष आहे. आणि आज जोरावर हे देशमुखकरांना या सांगोला तालुक्यामध्ये गेली 50-55 वर्ष राजकारणाची धमक दाखवत आहे. हे तुमच्या जोरावर आहे, त्या 4 कंत्राटदारावर नाही आहे. आणि बाबासाहेबांचं माझं वैर असायचं काय कारण आहे? माझी लढाई फक्त स्वाभिमान, निष्ठा आणि परंपराची आहे. त्याला कोण तिढा लावत असेल, भले तो मी असेल, बाबासाहेब असेल, तर त्या कान पिळायचा अधिकार तुम्हाला माझा आहे आणि मला बाबासाहेबांचा आहे. कुणी कुणाच्या खांद्यावर बसून जर गोळ्या झाडायचा प्रयत्न करत असेल, त्या खांद्याचं काय करायचं आणि त्या बंदुकीचं काय करायचं हे आम्हाला कळते. 50 वर्षाचं राजकारण बघता बघता आम्ही लहानाचं मोठं झालोय. त्यामुळं कुणाचा कसा कार्यक्रम करायचा आणि केव्हा करायचा तो विषय सोडून द्या. काय असतंय, आमच्यात संयम लय आहे. बाबासाहेब असतील, माई असेल, बाईसाहेब असतील, दादांच्या तर कुठून कुठून भरलाय. संयम आहे म्हणजे दरवेळेस ऐकून घेणारातलं आम्ही नाही आहे. हे लाल रंग हा संघर्षाचा आहे. संघर्ष त्यालाच असतो ज्याला पेलवण्याची क्षमता असते, त्याला संघर्ष करावा लागतो. आणि या मेळाव्यानिमित्त पक्षाचे थोडे कान पिळावे वाटले म्हणून मी या गोष्टी केल्या. कारण कसं असतंय, मी डॉक्टर आहे. कधी कधी ऑपरेशन कधी कधी धोकादायक असते, पण ऑपरेशन ची हानी भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी करून घेण्यासाठी असते. त्याच्यामुळं कालचं 2 दिवसापूर्वीच केलेलं ऑपरेशन त्या 4 कंत्राटदारांसाठी बरं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे डोळे उघडले आणि आज ही गर्दी बघायला मिळते आहे. मला वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे. हा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा आहे. त्यांचे प्रश्न तर मानलेच पाहिजेत. खंत एवढीच वाटते की नेते मंडळांनी थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. थोडी खंत की या मेळावा घेताना थोडे वैशिष्ट्यही सांगितले पाहिजे होते. या मीटिंग मध्ये आपल्याला काय बोलायचं काही मिनिट सांगायला पाहिजे होते, पण मी घेऊन आलो. घाबरू नका. कारण का कान पिळायचा अधिकार आता तुम्ही दिलायच, तर मी घेऊन आलो. या तालुक्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मागचा पाऊस काय बरा झालेला नाहीये. त्याच्यामुळं आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे होत असताना शेतीच्या पाण्याचं जे त्यांनी भुवा केला आहे विरोधकांनी, आम्ही एवढं टीएमसी पाणी अधिक आणलं, आम्ही हे केलं ते केलं. अरे त्या शिवसेनात गोठलायचे तर काय नाही राहिलं, तर तुम्ही कशाचं पाणी देणार आहे? उगा ताशा डोलगे आणून आम्हीच खरं
या आविर्भावात राहू नका. आता लोक मोबाईलचा जमाना आहे, पोरं शहाणी झालेत. आत्ता जरी काढलं तरी त्या उजनीत आणि म्हैसाळमध्ये पाणी किती आहे की इथं बसला सांगते ते. त्यामुळे तुम्ही उगा हवा भरू नका. त्यामुळं यदा कदाचित ज्यावेळी सिंचनात पाऊस बरा पडेल, आमची या मंचाच्या वतीनं, या सर्व पक्षाच्या वतीनं मी मागणी करतो प्रशासनाला की कोणताही गाव न बघता, कोणता पक्षाचा गट न बघता समानतेनं सगळे बंधारे भरले गेले पाहिजे. आमचा शेतकरी वीज भरायला तयार आहे. तुम्ही पाणी द्या, राजकारण करू नका पाण्यामध्ये. समानतेने या शेतकऱ्यामध्ये नियमितता असली पाहिजे. त्याचं टाइम टेबल त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे, विजेचं टाइम टेबल कळायला पाहिजे. त्या हिशोबाने तो आधुनिक शेती करू शकतो. त्यामुळे मला प्रशासनाला मागणी आहे की अशा नियमिततेची आणि टाइम टेबलची पूर्वसूचना शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजे. बस शेतीच्या पाण्याचा प्रश्न नाही आहे. आता ग्रामस्थ रोज भेटायला येतात, सांगतात की आम्हाला प्यायला पाणी नाही आहे. सांगोलाचा आमदार सांगतो, लोकप्रतिनिधी म्हणे काय तर पाणीदार आमदार आमदाराच्याच गावामध्ये टँकरनं पाणी पुरवावं लागतं. कशाचं पाणी दार आमदार? बर, मला वाटलं हे सांगोला तालुक्यामध्ये जाय बरं का पाणीदार पाणी नाही. मी व्यवसाय करतो. मी सोलापूरला वैद्यकीय मेडिकल कॉलेजमध्ये काम करतो. तिथून येताना डझनभर पाणीदार आमदारला आला. मला पहिला वाटतं तालुक्यातच पाणीदार आमदार आहे. पण असं लोकांची दिशाभूल करणं योग्य नाही. आणि ज्या पद्धतीने ग्रामस्थ करून ठराव येतील, ग्रामपंचायतीकडून ठराव येतील, तर मी प्रशासनाला सांगतो आता काही समोरच्याकडून सरकारकडून तर बोलून गेले रोहित दादा, काय अपेक्षा तर आहे नाही आपल्याकडे. पण प्रशासनात बसलेले अधिकारी हे शेतकऱ्याचीच पोरं आहेत, त्यांच्या हातात पण काहीतरी आहे. तर मी प्रशासनाला आणि जे ऐकणाऱ्या शासनाला, सरकारला मी विनंती करतो की आमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने ठराव येतील त्या पद्धतीने टँकरचं पाणी त्यांना गेलं पाहिजे. कोणतीही गट न बघता, पक्ष न बघता गेलं पाहिजे. आता मला कळालं की ते टँकरनं पाणी यासाठी बोलून घेत नाहीत की त्यांनी पाणीदार आमदाराचा तयार व्हायला, त्यामुळे आता त्यांनी ठरवलं की ठराव आणायचं नाही प्रशासनाला. अशा पद्धतीचं राजकारण जर करत असेल, 50 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्हाला स्पष्ट म्हणायचे त्यावेळेस पावसाळा बरा नाही, टँकरने पाणी पुरवावं लागते, तर त्यावेळेस सोय करायची. खोटं नाटक करून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कशाला वेटीत करायचं. त्याचबरोबर आता रोहित दादा म्हणले दुधाला भाव नाही. दादा, दुधाला तर भाव नाहीच, पण आता या दुष्काळामुळे आमच्या जनावरांचं जगणंही कठीण झालेलं आहे. मी मागे प्रशासनाला, तहसीलदाराला विनंती केली, आमचे चारा छावणीचे चालक आहेत मागचे, त्यांचं काय असेल ते उर्वरित थकबिल करून वन टाइम सेटलमेंट करून त्यांना काहीतरी देऊन टाका. कष्टाने त्यांनी छावण्या चालवलेल्या आहे. थोड्या कुठे इकडे तिकडे चालून घ्यायचे असतात. एवढा जर बोर्ड दाखवायचं म्हणलं तर तुम्ही तर पुढे रोज येऊन बसता ऑफिसला. तर त्या त्रुटींना थोडस जमेल तसा ऍडजस्ट करून त्या चारा छावणिकांच्या वळीत करून घ्यावं. कारण का ही तुझ्या चारा छावणं उद्याच्या येणाऱ्या चारा छावणी असतील ती गीत तर उभारणार आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाला तेही सांगितलंय की येणाऱ्या जनावरांच्या जगण्याचा प्रश्न आहे, त्याला चारा छावण्याचा आढावा घेऊन तुम्ही येणाऱ्या काळामध्ये याबद्दल नियोजन करायला पाहिजे. आणि याचबरोबर मागच्या काही दिवसामध्ये शासनानं या तालुक्याला दुष्काळ म्हणून जाहीर केला. आणि हे करत असताना जे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे. ते होतानाच मागील काळामध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे
अवकाळी पाऊस असतील, कधी तर बंधारे फुटून शेतीचं नुकसान झालेलं असेल, अशा या शेतकऱ्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांनाही मोबदला मिळावा ही विनंती आम्ही मागच्या काळामध्ये प्रशासनाला केलेली आहे आणि शासनाचे डोळे उघडण्याचं काम या माध्यमातून मी करतो. आणि सांगोला तालुका हा शेतकरी, कष्टकरी, दीनदलित यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाने या सांगोला तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण केले. आणि हे करत असताना आबासाहेबांनी कोणत्या जातीचा, धर्माचा हातोहात म्हणले की हे सरकार ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये जे तेज निर्माण करायचं काम करत आहे, अशा शक्तींना सांगोल्यामध्ये कुठे खरा नाही. हे आता तुम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून, तुमच्या ताकदीच्या माध्यमातून हे दाखवलं गेलेलं आहे. याचबरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्या करत असताना या मेळाव्याच्या माध्यमातून मी सांगोला तालुक्याला सांगतो, कारण का काही प्रश्न तर मांडले पाहिजेत, त्यामुळे या गोष्टी मी बोलल्या, काही कान पडले पाहिजे त्याबद्दलही मी बोललो. आणि हे सांगत असताना आज मला आठवण येते की मार्केट कमिटीची टीम बैठक ज्यावेळी 2019ची निवडणूक तुमच्या भरोश्यावर आबासाहेबांनी माझं नाव पुढे करून त्या सांगोला तालुक्यामध्ये माझं शिक्षण चालू असताना आणलं, त्याची पार्श्वभूमी मी सातत्याने सांगितलेली आहे. कसं झालं, काय झालं, यापेक्षा पुढं काय होणार आहे, या सर्व गोष्टी करत असताना कसं आहे, मंचावर जरी मंडळी महाविकास आघाडीचे असतील तर समोर ऐकणारा तर शेतकरी कामगार पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. यदा कदाचित मी बोलतोय ते मंचावरील लोकांना तेवढंच महत्वाचं वाटत नसेल, पण समोर बसलेल्या लोकांना आज मी का आलोय त्याचं उत्तर तर मिळालं पाहिजे किंवा माझी भूमिका तर स्पष्ट असली पाहिजे. बरोबर आहे, पण काही गोष्टी तुम्हालाही लक्षात घेतल्या पाहिजेत. हा पक्ष संघर्षातून उभारलेला आहे, त्याला एक घटना आहे, घटनात्मक कार्यप्रणाली आहे, कोणत्या पद्धतीने करावं या पद्धतीने विचार आणि जरा सीमालोकन, कारण का वारंवार त्याच चुका जर करत राहिलो तर भविष्यामध्ये काय होणार आहे त्याचा विचार करून सुद्धा अंगावर काटा येतो. अन्याय कुणावर करायचा आणि का करायचा हा प्रश्नच आपण जर विचारणार नसेल तर मग या पक्षामध्ये काय चाललंय, कारण का कसं आहे, प्रत्येक वेळेस गोड बोलण्यापेक्षा कधी कधी खरं हे कटू असतं, ते ऐकण्यासाठी मन घट्ट करावं लागतं. बोलायची संधी दिली म्हणून मी काही वायफट बोलणार नाही, पण जे सत्य ते ऐकवल्याशिवाय तर जाणार नाही. 2019 ला मी आलो, 2021 पर्यंत माझं शिक्षण मी केलं. कोरोनाचा काळ होता त्याच्यामध्ये मी केलं काम, बाबासाहेबांनी काम केलं देशासाठी, आम्हीही त्या फ्रंट लाईन मध्ये काम करत होतो. 21 नंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षासाठी मी उच्च शिक्षणासाठी गेलो. हे करत असताना काही लोकांनी माझ्यावर चिखलफेक केली आणि हे चिखलफेक एवढी खालच्या दर्जाची आहे की मला, कारण का 30 लोक मी माझा मोठा भाऊ म्हणून समजायचो, वडीलधारी म्हणून समजायचो, त्याच लोकांनी माझ्यावर चिखलफेक केली तर मला कसं वाटत असं, ज्या 50 वर्षामध्ये आबासाहेबांनी आम्हाला शिकवलं की ही सगळी जनता आपलं घर आहे आणि याला आपल्याला घरासारखं सांभाळलं पाहिजे, अशा वेळी हे जर घरातली व्यक्ती जर आपल्यावर अशी चिखलफेक करत असेल तर मनाला काय यातना होत असतील या तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. मी सातत्याने या सांगोला तालुक्यामध्ये तरुण
तरुणांसाठी काम केलं, फोनद्वारे असतील किंवा प्रत्यक्षात माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी काम केलं. आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही व्यवसाय काय करता. आबासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली आहे, स्वाभिमानी असलं पाहिजे, एक निष्ठा असलं पाहिजे आणि कुणाच्या दावणीला मानलं गेलं नाही पाहिजे. या भावनेतून मी एक माझा स्वाभिमान जो शेतकरी कामगार पक्षाचा बाण आहे तो जपताना मी ठरवलं की मी व्यवसाय करूनच राजकारण करणार. स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं डिझेल भरल्याशिवाय मी गाडी चालू करणार नाही. ही भावना करत असताना मला काम करावं लागतंय आणि अशा पद्धतीने माझ्यावर चिखलफेक होती. आणि राजकारण काही येण्याचं काम नाही. काय करत असताना कोणत्या पद्धतीनं माझं घर, आई असतील, दादा असतील, आमचं प्रपंच जरी वेगळं असलं तर काय आर्थिक नुकसान होतं. ग्रामपंचायतीची एक निवडणूक जर लढत हरली की कसा धूर निघतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तर बद्दारानं वयाच्या 27व्या वर्षी अख्खं तुमच्यासाठी मी माझं शिक्षण दावर लावलं, घराची सर्व अर्थव्यवस्था दावर लावली आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये माझ्या कोणत्या परिस्थितीतून मी 2 वर्ष गेलो असेल, माझा परिवार काय गेला असेल ह्याचा विचार न करता ज्या 4 लोकांनी 4 टाळक्यांनी माझ्यावर चिखलफेक केली आणि तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्या 4 टाळक्यांना म्हणायचं आहे की मी असा येरा नाही आहे, मी संघर्षाला घाबरत नाही. आबासाहेबांनी आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे, त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. संघर्ष करत राहील, कोणत्याही परिस्थितीतून मी या पक्षासाठी काम करत राहील आणि पक्षाने मला पुन्हा एकदा संधी दिली तर मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो. हे सांगत असताना मी माझा काही वाढीव भाषण का बरीच मंडळी बोलणार आहे, पण तुम्हाला मी सांगतो की हे वातावरण जे चाललेलं आहे लोकसभेचं आणि विधानसभेसाठी, अजून तर काय तुम्ही काही लोकांना मी सांगतो की सभा काय आमदारकीचं उमेदवार डिक्लेअर करायची नाहीये, कारण का अजून लोकसभेची यादी झालेली नाही आहे. माझ्याकडे बघितलेली आहेत ती मी नक्कीच पूर्ण करेन आणि मी हा पुरोगामी विचार पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि मी माझं लांबलेलं भाषण बरे मी तुम्हाला जरा कटू वाटलं तर मी तुम्हाला सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो, कारण का सत्य परिस्थिती ही तर मी सांगितल्याशिवाय जाणार नव्हतो, त्यासाठीच मी या ठिकाणी आलो होतो. आणि ह्याच्यामध्ये मी कुणाचा वैयक्तिक विरोध करत नाही ना, मी तो 4 लोकांचा विरोध करत नाही. यदा कदाचित कसं असतंय की ज्ञान जेवढं असतंय तेवढी त्याची मतं असते. आज त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली तर यदा कदाचित मताचं परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही आणि बाबासाहेबांना विरोध करायचं माझं काही कारण नाही. बाबासाहेब हा माझा चुलत भाऊ आहे. तर ही पुरोगामी चळवळ जर या महाविकास आघाडीतील लोकांनी आमच्या दोघांवर टाकली तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. या महाविकास आघाडीचे एक सदस्य आणण्याचा प्रयत्न आम्ही दोघं करू असे शपथ घेऊन मी माझं लावलेलं भाषण थांबवतो. आबासाहेबांना स्मरण करतो. सर्व मान्यवरांचं मी नाव काही घेऊ शकलो नाही, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो. काय की संयोजकांचा आभार व्यक्त करावा लागतंय, कारण का त्यांनी घातलेत पैसे. आई तो पुढा आहे, पुढं त्यांचा आभार व्यक्त करतो. पुढा स्टेजच्या पुढा आहे, त्यांनी बोलायची संधी दिली. कॅमेरा जवळ इथं प्रश्न सोडवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये कटिबद्ध राहील. शब्द तुम्ही माझा आता उठत नाही तर झाले.